पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला अखेर मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी तात्पुरती स्थगिती देत जैसे थेची ऑर्डर दिली आहे। या निकालाबाबत जैन बांधवांचे याचिकाकर्ते समाधानी आहेत, पण खासदार मोहोळांना या वादात ओढणाऱ्या धंगेकरांना मात्र अजूनही हे सर्व षडयंत्र वाटतंय। पाहूया जैन बोर्डिंगचा नेमका वाद काय आहे। आरोपांचं मोहोळ, जमीन विक्रीला स्थगिती। जैन बोर्डिंग प्रकरणात विशाल गोखलेंना धक्का। 3 एकर जागा हडपण्याचा डाव फसला। पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतली हीच ती जैन बोर्डिंग। जैन बोर्डिंगच्या 3 एकर जमिनीच्या संशयास्पद जमीन खरेदी व्यवहारावरून थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अडचणीत आले होते। मोहोळ यांचे पूर्वाश्रमीचे व्यावसायिक भागीदार विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंगच्या ट्रस्टी लोकांना हाताशी धरून मोक्याची 3 एकर जागा अवघ्या 230 कोटींना घशात घातल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी गेल्याच आठवड्यात मोर्चा काढून केला होता। गोखले डेव्हलपरमध्ये या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे, हे त्यांनीच निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये दिलेलं आहे। आता जरी ते म्हणत असतील मी त्यात नाही मला माहित आहे, परंतु तुम्हीच आहात, तुमचे नातेवाईक आहेत। केवळ त्या व्यवसायामध्ये भागीदारी असल्यामुळे मंत्री होता येत नाही, म्हणून तांत्रिक दृष्ट्या बाजूला झालाय हेही मला माहिती आहे। या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार करताना या परिसरातलं महावीर मंदिरच खरेदी खतातून गायब केल्याचा गंभीर आरोप झाल्यानं पुण्यातल्या जैन बांधवांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला। या वादामध्ये मग कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी उडी घेत खासदार मोहोळांवर थेट जमीन चोरीचे गंभीर आरोप केले। त्यावर मोहोळांनी जाहीर खुलासा करत सरळ हात झटकले। राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे। अनेक कामाबद्दल, अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले, भेटले, परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं, मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं। याच दरम्यान आज मुंबई धर्मादाय आयुक्तांकडे या संशयास्पद जमीन व्यवहाराची सुनावणी झाली आणि या व्यवहाराला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे। आज तातडीने धर्मादाय आयुक्त महोदयांनी आज सुनावणी घेतली। त्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही त्यांना मंदिर असल्याचं तिथं चित्र, फोटो दाखवले, त्याचे पुरावे दाखवले आणि कसं दिशाभूल करून धर्मादाय आयुक्तांकडून जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं। तर त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांचे स्वतःच्या आदेशाला त्यांनी स्थगिती हुकूम दिला आहे आणि पुढील सुनावणी ताबडतोब 28 तारखेला ठेवले, म्हणजे येत्या 28 ऑक्टोबरला। रवींद्र धंगेकर मात्र अजूनही खासदार मोहोळांच्या राजीनाम्यावर ठाम आहे। तसंच आजचा धर्मादाय आयुक्तांचा आदेश म्हणजे निव्वळ फार्स असल्याचा आरोप केलाय। अहो, मी म्हणतो हा कांड आहे, ह्या कांडमध्ये खासदारांचा हात आहे आणि खासदारांनी ह्याच्यात राजीनामा दिला पाहिजे। हा कांड आहे। मग आता कुठे गेले? महावीर मंदिर आमचं घाण ठेवलं, कुठे गेले ते सगळे? मागणी कशी आमची याच्यामध्ये हीच मागणी आहे की योगायोगाने मुरलीधर मोहोळांनी राजीनामा द्यायचा, योगायोग तथापि येऊ द्या। पण इथं मुळात मुद्दा हा आहे की ज्या चकोर दोषी नावाच्या प्रमुख ट्रस्टींनी ही 2,500 कोटींची जमीन अवघ्या 230 कोटीत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला, ते या सगळ्या वादात कुठेच समोर येऊन स्पष्टीकरण देताना दिसत नाहीये। याचाच अर्थ दाल में कुछ काला आहे। म्हणूनच जैन समाजाने हे प्रकरण शेवटपर्यंत धसास नेण्याची गरज आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।